टीमचे कॅप्टन योगेश पेनकरने घेतलाय अंतिम लढत या स्पर्धेची आणि हा 3 षटकांचा सामना तुमच्या समोर रंगतोय. तर पहिला बॉल फायनल मॅचचा पहिलाच बॉल अतिशय चांगली गोलंदाजी पिचिंग झाल्यानंतर सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 3 षटकांची लढत असेल फायनल मॅच. यासाठी केला होता अट्टासकी शेवट गोळ व्हावा. सुरेश नरवणकर यांच्याकडून 5100 रुपये या स्पर्धेसाठी देणगी प्राप्त झाली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. पहिला डॉट बॉल इथे हाताळलाय जयेश खैरकरने फलंदाज कृष्णा पवारच्या विरुद्ध. 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय कृष्णाने. दुसरा बॉल लेग कटर. पंचांचा इशारा जास्त बाहेर. वाईड बॉलचा इशारा इथे येतोय. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या इथे 1 आहे. श्री गणेशा होत असताना फायनल मॅच मध्ये लक्ष प्रस्थापित करायचंय टीम बारामतीला. या स्पर्धेमध्ये एकता वॉरियर्स या नावाने हा संघ खेळलाय. कृष्णा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ओव्हर मध्ये आतापर्यंत दाखवले 2. 1 वाईड. टीमची धावसंख्या 1. अंतिम लढत या स्पर्धेची. गेले 4 दिवस ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. फायनल मॅच. प्रेक्षकांची तोबा गर्दी. तुडुंब हे क्रीडांगण भरून गेलंय प्रेक्षकांनी. या सर्वांचं स्वागत. शॉर्ट बॉल हवेत आहे. यावेळेला स्वतः जयेश येतोय बॉल खाली. झेल ड्रॉप. झेल सुटलाय का हा सामना सुटलाय पाहावं लागेल. कारण सर्वाधिक महत्वाचा बॅटर होता कृष्णा. ज्या कृष्णाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांची मन जिंकलीत. खूप वेगाने धावा केल्यात. प्रत्येक मॅच मध्ये आक्रमक भूमिकेमध्ये दिसलाय. या स्पर्धेमध्ये 149 धावा कृष्णाच्या खात्यामध्ये आहेत आणि ही 1 रन मिळून 150 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत कृष्णा पवार यांनी. वेल प्लेड कृष्णा. खूप चांगला खेळ त्याने केलाय. हा अकलूजचा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय. बारामतीच्या टीम मधून योगेश पवार सध्या स्ट्रायकिंग एंडला. महाराष्ट्र रणजीपटू मॅन फ्रॉम पेन. आणि त्याच्या समोर पहिलं षटक हाताळत असताना जयेश. बोलत तयार. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला लोअर फुल टॉस. बॉल बॅक ड्राईव्ह. समोर खेळलेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय लॉंग ऑफला. तोपर्यंत 1 धाव आणि इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव पूर्ण केली जाईल. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये 1 रन आणखीन ऍड होईल. टीमची धावसंख्या 4. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा फलकावर आहेत. अंतिम सामना तुम्ही पाहताय. तुडुंब भरलेलं हे क्रीडांगण. प्रेक्षकांची सर्वाधिक संख्या या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून टायगर ग्रुप वडवली आयोजित स्पर्धा. बोलत तयार. राईट आर्म राऊंड विकेट. जयेश टॉप एज. यावेळेला संधी आहे. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटला. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अन्सरबाई चौगुले यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या समोर फलंदाज योगेश इथे बाद झालाय. ऑन साइडला बॅटचा फेस लवकर क्लोज केला. टॉपेज घेतल्यानंतर कव्हर पॉइंटला एक अप्रतिम झेल टिपण्यात आला. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम बारामतीला. एकता वॉरियर्स टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. फलंदाज बाद झालाय 1. चार धावा फलकावर आहेत. पहिलं षटक सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. फेस करताना दिसेल कृष्णा पवार. कृष्णा पवारने टर्न केला बॉल. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत 1 धाव मिळेल. अशा पद्धतीने पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या
ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा फलकावर आहेत. कृष्णाचा झेल सुटल्यानंतर 5 रन 1 फलंदाज बाद. एकता वॉरियर्स बारामती. अफजल मेमन यांचा संघ अफजल 11 महाड. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकता वॉरियर्स बारामती. या दोन टीमच्या दरम्यान ही अंतिम लढत 3 षटकांचा हा सामना तुमच्या समोर रंगतोय. फायनल मॅच ग्रँड फिनाले. जो संघ जिंकेल त्याला तब्बल 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि आकर्षक टायगर ग्रुप चषक देऊन त्याचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 1 लाख रुपये रोख व आकर्षक टायगर ग्रुप ट्रॉफी. 5 रन फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एक विजेता या पहिल्या पर्वाचा आपल्याला मिळेल या मॅच मधून. सोमसिंग दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. मॅन फ्रॉम हरियाणा. पानिपतचं युद्ध तुम्हाला आठवत असेल, त्याच पानिपत गावचा हा खेळाडू आहे. हरियाणा परिसरातील. क्रिकेटवर प्रचंड प्रेम. लॉकडाऊनच्या अगोदर आपण पाहिले स्थायिक झाला होता ऑस्ट्रेलियामध्ये, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आल्यानंतर क्रिकेट सातत्याने खेळत असताना सोमसिंग ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल आणि त्याच्या समोर फलंदाज आहे कृष्णा पवार. या मॅच मध्ये कृष्णा पवारची बॅट चालणं गरजेचं आहे. बारामती टीमचा विचार केला तर प्रत्येक मॅच मध्ये त्याने रन केलेत, परंतु सोहम कडवं आव्हान पेश करताना दिसेल. पहिला बॉल सोमसिंगचा समोर फेस करताना दिसेल. कृष्णा शॉर्ट बॉल होता, टर्न केलाय बॉल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे फक्त 1 धाव मिळेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं अनिकेत भाई तटकरे या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित होते. अतिशय चांगलं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं. टायगर ग्रुप वडवलीच्या माध्यमातून पहिल्याच पर्वामध्ये दिमागदार सोहळा. 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवलं गेलंय. यावेळेला समोर फटका येतोय लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जाईल, फलंदाज बाद. पहिला धक्का चेतन बॅक टू द पॅव्हलियन. माफ करा, दुसरा धक्का चेतन इथे आउट होतोय. बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आपलं सर्वांचंच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. अंतिम लढत आपल्या समोर रंगताना दिसते या टायगर ग्रुप आयोजित टायगर चषक 2022. हा क्रिकेटचा फेस्टिवल अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलाय, जिथे 6 धावा फलकावर आहेत आणि 2 फलंदाज बाद झाले. सोमसिंगला यश मिळालंय. कृष्णा पवार. हॅलो. टायगर ग्रुपच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अन्सारभाई चोगले आलेले आहेत. त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीनं यथोचित मान सन्मान करतोय. अन्सारभाई चोगले कृपया व्यासपीठाकडे यायचे. सुचिन गिर यांना मी विनंती करतो की अन्सारभाई चोगले यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. अन्सारभाई चोगले. सहारन स्कोर बोर्डवर. 3 बॉलचा खेळ संपलाय. सोहम पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने कृष्णासाठी आणखीन एक भन्नाट वेगाने टाकलेला बॉल, परंतु दिशेवर नियंत्रण नव्हतं. पंचांचा इशारा येतो. मुन्ना पठाण यांचा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावा झाल्या स्कोर बोर्डवर आता 7. 2 फलंदाज बाद. लक्ष प्रस्थापित करायचं. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला फायटर जेट योगेश पेनकरने. 3 षटकांची ही लढत आहे. कृष्णा पवार खेळतोय 3 रनवर. यावेळेला फटका समोर खेळलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये किरण पवार सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण किरण पवारच्या माध्यमातून फक्त 1 रन मिळेल. विलेज गटातून म्हणजेच गाव गटातून अफजल 11 हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सोहम, किरण सारखे खेळाडू या टीम मध्ये याच्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतात, कारण गाव गटातील टीम मध्ये देखील आयकॉन खेळाडू निवडण्याची संधी होती फायनल मॅच साठी, आणि म्हणूनच हे खेळाडू पुन्हा एकदा तुम्हाला खेळताना दिसतात या टीमच्या विरोधामध्ये. एकता वॉरियर्स बारामतीच्या विरोधात.
फुलर लेनचा बॉल होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न, जेवढा जास्त शफल झाला फलंदाज फॉलो केलं आणि फॉलो केल्यानंतर एक चांगला बॉल इथे टाकलाय गोलंदाजीमध्ये सोहम सिंगने. हरियाणा पानिपतचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय या सामन्यामध्ये. या स्पर्धेमध्ये अहमदाबाद, गुजरातचा खेळाडू, हरियाणाचा खेळाडू, अनेक मातब्बर खेळाडू भारताच्या कानाकोपऱ्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आले, ते मात्र विशेष. सोहम सिंग शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. यावेळेला पंच करत असताना कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल सीमारेषा पलीकडे, हा येतोय चौकार. तर 12 रन 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 फलंदाज बाद. कोच विभू इथे उपस्थित आहेत, कोच इबू. कारण काल ज्यावेळेला योगेश पेनकर मैदानामध्ये गेला त्यावेळेला कोच इबू यांनी सांगितलं की बॉल बघून खेळ. हॅलो. टायगर ग्रुपच्या विनंतीला मान देऊन खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी आलेले भूषण मांजरेकर यांचं सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 12 धावा 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 गोलंदाजीसाठी अंगद पाटील सज्ज होईल कृष्णाच्या समोर. यावेळेला स्लोअर वन पिक केलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय षटकार. जहीदभाई नझीरी कृपया व्यासपीठाकडे यायचंय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आता 18. चांगली फलंदाजी करत असताना कृष्णा दमदार खेळ, प्रत्येक मॅच मध्ये त्याने योगदान दिले. 149 रनवर होता, 10 रन आतापर्यंत केल्यात या मॅच मध्ये. 159 रन या स्पर्धेमध्ये त्याने ठोकलेले आहेत. बोलत यार पुढचा बॉल. यावेळेला उर्पी ही वेळेला फटका हवेत आहे, शॉर्ट कव्हर मधून क्षेत्ररक्षक आलाय, फलंदाज बाद. कृष्णा पवार बॅक टू द पॅव्हिलियन. मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मान सन्मान होत आहे. मी संदेश कीर यांना विनंती करेन की आपण जहीदभाईंचं शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. जहीदभाई नझीरी. अठरा धावा 3 फलंदाज बाद. तिसरं षटक सुरू असताना अंतिम षटक या स्पर्धेमध्ये 200 चौकार आणि 290 षटकार लागलेत आतापर्यंत या 4 दिवसामध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी प्रेक्षकांनी पाहिली. 18 रनवर धावसंख्या स्थिर आहे सध्या. सौरव दळवी बॅटची कडा घेऊन बॉल पॉइंट रिजन मध्ये जातोय. तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. 19 धावा आहेत फलकावर. 19 रन 3 फलंदाज बाद. तिसरं षटक सुरू असताना अंतिम सामना या स्पर्धेचा टायगर ग्रुप क्रिकेट क्लब वडवली श्रीवर्धन आयोजित टायगर ग्रुप चषक क्रिकेट फेस्टिवल तुम्ही पाहताय. अंतिम दिवस, अंतिम सामना, ग्रँड फिनाले तुमच्या समोर. स्लोअर वन यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि हा येतोय चौकार. पुढील सत्कार मूर्ती आहेत रमेशजी घरत, माजी सरपंच शिस्ते रमेशजी घरत यांचा या ठिकाणी आम्ही यथोचित मान सन्मान करत आहोत. संदेश कीर यांना विनंती करेन की आपण रमेश घरत यांचा सत्कार करायचा आहे. त्या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली. आणखीन एक चांगला ऑफ ड्राईव्ह, हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल आणि आणखीन एक चांगला चौकार इथे फलंदाज वसीमच्या बॅटमधून. हॅलो. माजी सन्माननीय रमेशजी घरत यांचं संदेश कीर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मान सन्मान होत आहे.
दोन सलग चौकार, चांगला ऑफ ड्राईव्ह इथे दाखवत असताना वसीम या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 27. आता सामन्यामध्ये मजा येईल. अंतिम लढत जशी पाहिजे तसा सामना आता नक्की होऊ शकतो, कारण 27 धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर बॅटची कडा घेतली, बॉल समोर जातोय. मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल वसीम रनआउट आणि अशा पद्धतीने एकच धाव मिळते. या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहेत 28. 29 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 29 टू विन. हॅलो, या स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी पुरवठा केला आहे असे अय्याजी मोजर यांचं सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं यथोचित मान सन्मान करत आहोत. अय्याज मोजर, कृपया व्यासपीठाकडे. अय्याज मोजर. तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रत्नाकरजी पाटील यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही यथोचित मान सन्मान करत आहोत. पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रत्नाकरजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी आम्ही मान सन्मान करत आहोत. मी सूरजजी मांजरेकर यांना विनंती करेन की आपण रत्नाकरजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. अय्याज मोजर, कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. अय्याजजी मोजर. अय्याज मोजर आपण उपस्थित नसाल तर सज्जाद मोजर कृपया व्यासपीठाकडे यायचंय. प्रेक्षकांनी मैदानातून जाऊ नका, मॅच सुरू होतोय. तसेच साजिद भाई इनामदार म्हसळा यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी टायगर ग्रुपच्या वतीनं यथोचित मान सन्मान करत आहोत. साजिद भाई इनामदार खास या ठिकाणी परदेशातून ही मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. ते साजिद भाई इनामदार यांचं टायगर ग्रुपच्या वतीनं आम्ही या ठिकाणी यथोचित मान सन्मान करत आहोत. एकोणतीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. थॉमस डायस आणि त्याच्या बरोबरीने किरण पवार. सूरजजी मांजरेकर यांना विनंती करेन की आपण साजिद भाई इनामदार म्हसळा यांचं या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. हॅलो, या ठिकाणी या टायगर ग्रुपच्या स्पर्धेसाठी आम्हाला स्टेडियम उपलब्ध करून दिला असे सन्माननीय गुलामभाई पेशमाम यांचं सुद्धा आम्ही टायगर ग्रुपच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच इम्तियाज मण्यार यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. यानंतर वडवली भंडारी समाज, वडवली आगरी समाज, मुस्लिम समाज वडवली, सुतार समाज वडवली, कोपरा ग्रुप वडवली, सनराईज वडवली, गोविंद गुणाजी दिघी, अब्रार हद्दादी, परवेश साटविलकर, अय्याजभाई मोजर, संभा पांडव, श्याम नागती, अनिल निवळकर आणि दिघी सागरी पोलीस स्टेशन, तसेच फाईजभाई नजीरी या सर्वांचे मी टायगर ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तर 29 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता इथे केला जाईल. अंतिम सामना या स्पर्धेचा. गेल्या 4 दिवस या सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो सामना तुमच्या समोर रंगतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अफजल 11 महाड टीम कडून किरण पवार आणि त्याच्या बरोबरीने थॉमस डायस. संतोष नामदेव पाटील यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 501 रुपयाची मदत त्यांनी या स्पर्धेसाठी केली आहे. जयंत करंदीकर यांच्या वतीने 101 रुपयाची मदत. या दोघांचंही मनपूर्वक आभार. सामन्याला सुरुवात. ग्रँड फिनाले आणि सेकंड इनिंग मध्ये फिरोज पहिलं षटक हाताळत असताना पहिल्याच बॉलवर एक चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय किरण पवारने. एका रनने स्वतःचं आणि टीमचं खातं उघडलंय. फिरोज जो गोरेगावचा खेळाडू आहे, मुंबई परिसरातील एक वेगवान गोलंदाज. पहिले षटक हाताळत असताना त्याच्या समोर थॉमस डायस
आणि किरण पवार मैदानामध्ये खेळतोय. किरणने एका धाब्याने स्वतःचं खातं उघडलंय, टीमचं खातं उघडलंय. अफजल 11 महाळची धावसंख्या 1. 29 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 9.88च्या सरासरीने या धावा करणं गरजेचं आहे. फायनल मॅच, अंतिम सोहळा आपल्या समोर या स्पर्धेचा. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना दिसेल गोलंदाज फिरोज. यावेळेला ओरपिच बॉल ड्राईव्ह करत असताना दोन्ही फलंदाजांनी क्रिकेटचा कॉपी बुक फटके इथे सजवलेत आणि दोन्ही फलंदाजांनी एका धावेने स्वतःचं खातं उघडलंय. सहजासहजी फिरोज देखील हा सामना सोडणार नाहीये. एक वेगवान गोलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये अचूकतेवर जास्त भर देतोय. पहिले दोन्हीही बॉल अचूकतेने त्याने हाताळलेत आणि दोन्ही बॉलवर मोठ्या खेळाडूची लक्षणं असतात. सन्मानित करत असताना दोन्ही खेळाडूंनी आपापलं खातं उघडलंय. आता किरण पवार वेगळ्या भूमिकेमध्ये दिसेल का? या स्पर्धेमध्ये किरणने देखील आज दमदार फलंदाजी करत 60 धावांची खेळी केली होती. या 11च्या विरुद्ध फुल टॉस बॉल किरणच्या बॅटमधून हवेत आहे फटका. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, झेल पकडला जाईल आणि फलंदाज किरण पवार इथे आउट. फुल टॉस बॉल एलिव्हेशन कमी मिळालं. मिड विकेटला अप्रतिम झेल टिपण्यामध्ये यश मिळालं आणि फलंदाज बाद होतोय. किरण पवार या मॅच मध्ये बॅट तळपताना दिसलेली नाहीये. महत्वाची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये फिरोजच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे. 2 फलंदाज बाद झाला 1. टायगर ग्रुप क्रिकेट क्लब वडवली श्रीवर्धन आयोजित क्रिकेट फेस्टिवल टायगर ग्रुपच्या माध्यमातून हा दैदिप्यमान सोहळा. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावर घेतलं या पहिल्याच पर्वामध्ये. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आम्ही आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला फ्लिक करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक रन इथे पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही करताना दिसत थॉमस. थॉमसची धावसंख्या 2, टीमची धावसंख्या 3. 3 वर 1. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. 29 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सूर्य अस्ताला गेलाय जवळपास. जो काही संदीप प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्याच्यामध्ये हा सामना रंगतोय. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, उदंड प्रतिसाद. शॉर्ट बॉल कट केलाय. व्हाट अ शॉट. योगेश पेनकर फायटर जेटच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. रिप्ले आपल्या स्क्रीनवर. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना काय कट, अपर कट, दोन्ही पाय हवेत होते आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 2003 विश्वचषकाची आठवण करून देणारा हा फटका भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी ठोकलेला शोएब अख्तरच्या विरुद्ध. स्लोअर वन होता. यावेळेला ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, ग्लान्स करायचा होता. पायावर जाऊन आदळलाय काय पाहावं लागेल. पंचांचा इशारा. लेग बाईज अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळते आणि या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 8. पहिलं षटक इथे मात्र संपलंय. रत्नाकर पाटील यांच्या वतीने 1001 रुपयाची मदत या टायगर ग्रुप वडवलीला प्राप्त झाली. या स्पर्धेसाठी त्यांचं मनपूर्वक आभार. पहिलं षटक संपलंय. 8 धावा आणि आता येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये रन करायचे 21. 12 चेंडू 21 धावा. क्रिकेटच्या या रंगमंचावर रिहर्सल नसते, इथे तुम्हाला परफॉर्मन्सच द्यावा लागतो आणि हा परफॉर्मन्स आतापर्यंत या 2 टीमला फायनलमध्ये घेऊन आलाय. संघ कुठला जिंकेल, पहिल्याच स्पर्धेमध्ये या टायगर ग्रुपच्या या ट्रॉफीवर नाव कुठल्या संघाचं कोरलं जाईल हे येणारे 12 चेंडू आपल्याला सांगतील. 12 चेंडूमध्ये आता रन करायचे 21. 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. बोलत तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू पायावर आदळलाय का पाहावं लागेल. तत्पूर्वी मागे जातोय. खराब क्षेत्ररक्षण. 1 रन इथे मात्र मिळताना दिसेल. पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झालीय. पंचांचा इशारा लेग बाईज. अवांतरच्या स्वरूपामध्ये रन भर होत असताना आणि या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 9. दुसरं षटक सध्या सुरू आहे. लक्ष्य या मॅच मध्ये 29 रनचं. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. आता इथून प्रत्येक रन 10,000 रुपयाची आहे, कारण 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. 2 लाख रुपयाचं पारितोषिक कुठल्या संघाला मिळेल? प्रत्येक रन 10,000 रुपयाची आहे. आता इथून पुढे गोलंदाजीसाठी तयार होईल.
बिलाल शेख मॅन फ्रॉम चीता कॅम्प. यावेळेला बॅकफुटला जाऊन उडवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. थॉमस डायसच्या बॅट मधून प्रहार, षटकार. डीजे बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पुल केला. पॉवरफुल फटका, षटकार येतोय थॉमस डायसच्या बॅट मधून. 60,000 वसूल केले एकाच बॉलवर असं म्हणायला हरकत नाहीये, कारण हा ताकदवान फटका होता. 15 धावा फलकावर लागल्यात. स्कोर बोर्डवर 29 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 15 धावा फलकावर. बिलाल पुन्हा एकदा तयार. यावेळेला आतमध्ये आणला होता बॉल, थोडासा खाली राहतोय. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. थॉमस डायसच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. थॉमस डायसच्या बॅट मधून हा कलात्मक फटका क्रीजच्या आतमध्ये गेला. त्याच्यानंतर खाली येणारा बॉल हा फॉर्म पूल केला ऑन साइडला स्क्वेअर लेगला. चौकार येतोय. टीमची धावसंख्या 19. 19 रन. शॉर्ट बॉल हुक केलाय, हाय बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग लेगला सीमा पार, चौकार. प्रेक्षकांना आता जवळपास माहीत पडले हा सामना थॉमसने खुला केला. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. 6 रनची आवश्यकता. म्हणून तर म्हटलं जातं आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये आपली तुलना कोणाशीही करू नका, कारण चंद्र आणि सूर्य आपापल्या वेळेतच चमकतात. हा खेळाडू चमकदार कामगिरी करत आलेला आहे. सुकुमार भाई तोंडलेकर, माजी सभापती श्रीवर्धन, 2,000 रुपये यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी प्राप्त झालेत. त्यांचं मनपूर्वक आभार. 23 धावा, 6 रनची आवश्यकता असेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक. चांगली बॉलिंग. यावेळेला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 6 रनची अजूनही आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. कदाचित प्रेक्षकांना थांबवलं जाऊ शकतं हा जर डॉट बॉल आला तर. हा डॉट बॉल पाहिजे, प्रेक्षक सर्व थांबतील, कारण 6 बॉलमध्ये नंतर 6 रनची मॅच येऊ शकते. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. बिलाल शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार. थॉमस तयार. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह, रन इथे घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल. आणि आता या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल 6 रन. जे प्रेक्षक आता ग्राउंडच्या बाहेर जाण्यासाठी निघाले होते ते आता थोडेसे थांबतील. ते लवकर हायवेवर जाणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे 60,000 अजूनही वसूल करायचे आहेत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 रनची आवश्यकता. 2 लाख रुपयाचा हा सामना होता. आणि जे प्रेक्षक ग्राउंडच्या बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करतात, ग्राउंडच्या बाहेरून जा प्लीज. बाउंड्री लाईनच्या आतमधून जाऊ नका. तुम्ही दर्दी प्रेक्षक आहेत, तुम्हाला माहिती आहे शेवटी जर सामना थांबला तर कठीण जाईल. त्याच्यामुळे विनंती आहे थोडंसं मागून जा. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक टाकण्यासाठी मोईन आलाय. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मोईन आणि त्याच्या समोर फलंदाज फायटर जेट योगेश पेनकर. एक चौकार त्याने मारलाय अप्पर कटच्या स्वरूपामध्ये. थॉमस डायसने 16 धावांची खेळी केली. प्रत्येक मॅच मध्ये योगदान देण्याचा प्रयत्न थॉमस डायसचा राहिलाय. अनेक टीम्स मध्ये सातत्याने आपण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळताना त्याला पाहतो. अंतिम सामना टायगर ग्रुप क्रिकेट क्लब वळवली श्रीवर्धन आयोजित क्रिकेट फेस्टिवल ग्रँड फिनाले. 6 चेंडू आणि 6 धावा. योगेश पेनकर तयार. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आहे. खराब लाईन आणि इथे रनआउटची संधी. 1 रन इथे पूर्ण होते. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल. 2 धावा पूर्ण आणि त्यानंतर पंचांचा इशारा. हा नो बॉल आहे का ते चेक करायचं आहे. खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड केलाय का हे पाहायचंय. तिसऱ्या पंचांना नंदुशेठ पाटील यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाली. धन्यवाद नंदुशेठ पाटील, आपला मनपूर्वक आभार.
नो बॉल आहे. तर नो बॉल इथे घोषित करण्यात आला, त्याच्यामुळे 3 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आता फक्त 3 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी अफजल 11 महाडला. चॅम्पियन्स पहिल्या पर्वाचे ते ठरतील का? यावेळेला योगेश पेनकरच्या बॅटमधून हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 रन पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना टीम एकता वॉरियर्स बारामती विरुद्ध अफजल 11 महाड असा हा अंतिम सामना तुमच्या समोर. आणि आता 1 रन दूर आहे या पहिल्या पर्वाचं विजेतेपद पटकावण्यापासून अफजल 11 महाड हा संघ. 1 रनची आवश्यकता, 5 बॉलचा खेळ शिल्लक. समोर स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय फलंदाज फायटर जेट टीमचा कॅप्टन योगेश पेनकर. 1 रन या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक असेल, कारण कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 1 रनची आवश्यकता. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि हा येतोय डॉट बॉल. ऋषिकेश गोळे साहेब यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांच्या वतीने 5,000 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी आम्हाला प्राप्त झाली आहे. धन्यवाद ऋषिकेशजी गोळे. आता शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये कंपल्सरी टार्गेट चेस, त्याच्यामुळे 1 रन काढावीच लागेल. 4 बॉलमध्ये 1 रन. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. क्षेत्ररक्षण जवळ सजवण्यात आलेले आहेत. सिली कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलर तयार. कट करण्याचा प्रयत्न बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा सामना इथे जिंकला. ही स्पर्धा इथे जिंकली आहे अफजल 11 महाड या संघाने. पहिलं पर्व गाजवलंय अफजल 11 महाड. वेल प्लेड बॉयज. हॅलो हॅलो हॅलो. या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले गुणलेखक, पंच, समालोचक आणि ज्यांच्या माध्यमातून ही मॅच लाईव्ह